सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। चहा पाणी झालं ना? आवाज का कमी मग? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। याचा आवाज कमी केलेला आहे बघा, याचा खूपच आवाज कमी झाला. हो, श्री क्षेत्र डोमेग्राम येथे 1 तारखेपासून होत असलेल्या या कार्यक्रमाचा आज 5वा दिवस आहे. सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण श्री क्षेत्र डोमेग्राम येथील लीळेंचं चिंतन करत आहोत. लीळा परमेश्वराने आपल्यासाठी अनंत केल्या आणि या लीळा आपल्यासाठी दिशादर्शक आहे. काय करावं, कोणत्या हेतूने करावं, कोणत्या भावाने करावं, बस म्हणून लीळांचं चिंतन, त्यातून आपल्या जीवाचं हित साध्य प्राप्त करून घेणं हे जीवाचं कर्तव्य, आपलं कर्तव्य आहे. परमेश्वराने सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेतला, वाडीवाडी फिरून अनंत लीळा केल्या आणि या लीळेंच्या माध्यमातून प्रसंगानुरूप आपल्याला तत्त्वज्ञान शिकवलं, सांगितलं, लक्षात आणून दिलं. आणि म्हणून आपण लीळांचं योग्य ते चिंतन केलं पाहिजे. संशोधन करून परमेश्वराचा नेमका हेतू काय आहे ह्या लीळा करण्याचा. आपल्या पूर्वजांनी म्हणजे पूजनीय आचार्य असेल, पूजनीय माईंभट असेल, यांनी लीळाचरित्र संशोधन करत असताना ही लीळा आपल्यापुढं आणण्याचा त्यांचा भाव काय, त्यांचा हेतू काय, हे जर आपण समजू नाही शकलो तर मात्र योग्य रस्त्याला आपण जाऊ शकत नाही. ही अचूकता अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती अचूकता जर आपण धर्मतत्वज्ञानातून शिकलो नाही, समजून घेतली नाही, जाणून घेतली नाही, एक छोटीशी चूकसुद्धा आपल्याला खूप मोठी महागात पडू शकते. एक छोटंसं कर्म कळत नकळत कितीतरी वर्ष ते निस्तरायला आपल्याला लागू शकतं. हे जे सायंटिस्ट लोक असतात ते क्षेपणास्त्र बनवतात बघा. एक केसा इतकं जरी त्याचं टार्गेट चुकलं तर हजारो किलोमीटरचं टार्गेट चुकतं. आपणही शाळेत कॉलेजमध्ये एखाद्या टक्क्यावरून काही लाभाला चुकत असतो. रस्त्याने जात असताना रस्ते तर सारखेच दिसतात, उजवीकडे वळायचं तर डावीकडे जर वळालो तर जी जागेवर आपल्याला जायचं आहे त्या जागेपासून कितीतरी दूर जाऊ शकतो. म्हणून हे समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. देवाने तर लीळा केल्या, आपल्यापर्यंत आल्या, परंतु त्या लीळांचं चिंतन, स्मरण, हेतू लक्षात न आल्यामुळं आपण कितीतरी दूर जाऊ शकतो. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं, समाज व्यवस्थेला मान देण्यासाठी, सृष्टी व्यवस्थेला मान देण्यासाठी समाजात राहत असताना, परमेश्वर भ्रमण करत असताना काही सण आले, काही परंपरा आल्या, काही रूढी आल्या, देवाने मात्र त्या टाळल्या नाही. संग्रह पाळण्याच्या हेतूने त्या केल्या आणि त्याचंच प्रमाण समजून तोच आपला धर्म आहे की काय असा विचार करून आपण पुढं चालत राहिलो. परंतु खोलवरती विचार केल्यानंतर, चिंतन केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की देवाने ती समाज व्यवस्था, संग्रह पाळलेला आहे, सृष्टी व्यवस्था पाळलेली आहे. म्हणून धर्म हा अत्यंत सूक्ष्म आहे, तितकाच मोठा आहे. जितका बारीक विचार कराल तितकाच मोठा विचार करावा लागेल तुम्हाला.
काय करायचं, कशासाठी करायचं हे समजून उमजून घ्यावं लागेल. भौतिक जगामध्ये कोणतीही गोष्ट प्राप्त करत असताना आपण समजून उमजून घेतो, जाणीव करून घेतो, ज्ञान घेतो, मग करायला सुरुवात करतो. त्याच्या कितीतरी पटीनं आपण धर्म समजून उमजून घेतला पाहिजे आणि मग करायला सुरुवात केली पाहिजे. परंतु अगदी उलटं दिसतं. धर्माच्या बाबतीत आपण समजून उमजून कधीच घेत नाही, ना अभ्यास करत नाही, जाणून घेत नाही, कोणाला विचारत नाही, पण तरी धार्मिकता आपण करत राहतो. देवाने दिलेली संधी यातून जाण्याची शक्यता असते आणि अनंत जन्मात अनंत सृष्टीत आपल्याकडून ह्याच चुका झाल्या. म्हणून धर्मामध्ये अचूकता अत्यंत महत्त्वाची असते. कशासाठी केलंय, कशासाठी सांगितलंय हे लक्षात न आल्यामुळं आपण धर्म समजून घेतला म्हणून कर्मकांड, विधी, अंधश्रद्धा जोपासायच्या मागे लागलो. भावक्रिया हाच धर्म समजायला लागलो आणि त्यातूनच परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपण आपली वाटचाल, अध्यात्माची वाटचाल करत राहिलो. वास्तविक आपल्या पूर्वजांनी त्यावरती स्पष्टीकरण केलेलं आहे, पण आपली निष्ठा असली पाहिजे, भाव असला पाहिजे. पक्षकार म्हणतात भावक्रियेचा स्वीकार होत नाही, मग करायची कशाला? तर त्यांनी संस्कार लागतात, सत्व उपस्थ. धर्माला आपण टिकून राहतो, सातत्यपूर्ण ते करत असल्यामुळं धर्मापासून विचलित होत नाही, आपली योग्यता वाढते, अधिकार वाढतो. आता अधिकार हा शब्द आपण हजारो वेळा ऐकलेला असल्यामुळं आपण तो अधिकार पूर्वकर्माशी, पूर्वजन्माशी जोडलेला. वास्तविक अधिकार म्हणजे कॅपॅसिटी. जर अधिकार असेल तर देवाने प्रयत्न कशाला करायला लावला असतं? अधिकार असेल तर भजन कशाला करायला लावलं असतं? अधिकार आहे म्हणजे त्याचं भजन घडलंय म्हणून योग्यता त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. तो 12वी पास झाला आहे म्हणून आता नीटची एक्झाम देऊ शकतो किंवा पुढं शिक्षणासाठी ॲडमिशन घेऊ शकतो. त्यांनी ती 8 फक्त पास केली, याचा अर्थ लगेच त्याला डिग्री भेटली असं होत नाही. आपण समाज जीवनात जगत असताना तत्वाच्या अनुषंगाने कितीतरी तत्व, नियमाच्या अनुषंगाने, निग्रहाच्या अनुषंगाने आपण स्वीकारत असतो, परंतु आपण याला अध्यात्माची जोड लावत नाही. अध्यात्मात काही वेगळं नाही आहे. इथं अटी शर्ती लागू आहे, इथं निग्रह लागू आहे, नियम लागू आहे, सर्व काय आहे. म्हणून समाजातून आपण जे शिकतो ते अध्यात्मात कोणत्या ठिकाणी सांगितलं आहे याची पडताळणी आपल्याला करता आली पाहिजे, याचं चिंतन आपल्याला करता आलं पाहिजे. हे न करता आल्यामुळं धर्म आणि समाजव्यवस्था वेगळी आपण समजलो. वास्तविक परमार्ग तुमचं जीवन आहे. आपलं उठणं, बसणं, बोलणं, चालणं, या समाजात राहणं हेच आपलं जीवन आहे आणि हे जीवनच परमार्ग आहे. परमार्ग आपल्या जीवनाव्यतिरिक्त नाही आणि परमार्गाव्यतिरिक्त आपलं जीवन पण नाही. परंतु आपण ते वेगळं समजलो आणि वेगळं समजत असताना अध्यात्म हा विषय वेगळा आहे, टॉपिक वेगळा आहे, ते आपल्या लक्षात न आल्यामुळे ते आपण स्वीकारलं. आणि मग अध्यात्म म्हणजे काय, अध्यात्माची व्याख्या काय, चौकट काय, म्हणजे परंपरागत आलं तीच चौकट असं समजून तेच करत राहिलं आणि त्यातूनच कर्मकांड, विधी निर्माण झाले. वास्तविक देवानी कर्मकांड विरहित, अंधश्रद्धा विरहित, विधी विरहित सांगितलेला धर्म आपल्यापर्यंत योग्य पद्धतीनं न पोचल्यामुळं आपण त्याचा विचार नाही केला, त्याचं चिंतन नाही केलं. तत्त्वज्ञान सांगत असताना परमेश्वराने कोणाला सांगितलं? की जे अधिकाराचे जीव आहे, जे योग्यतेचे जीव आहे. मग दर्शनीय आहे त्यांना सांगितलं, वेदवंत आहे त्यांना सांगितलं, बोधवंत आहे त्यांना सांगितलं. आणि त्याच्याही पुढं जे खोलवरचं जे तत्त्वज्ञान आहे ते परमेश्वराला जे अनुसरणार आहे, अनुसरले आहे, बोधवंत आहे त्यांना सांगितलं. कारण बोधवंतांकडून प्रश्न आले, वेदवंतांकडून प्रश्न नाही आले, दर्शनीयांकडून प्रश्न नाही आले. लीळाचरित्रात गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, औसा माता वेदवंत होत्या, किती प्रश्न विचारले असतील तुम्ही सहज
चिंतन करत 2-4 तेही देवाने टोकलं, देवाने सांगितलं. त्या आवडीपूर्वक परमेश्वराला अनन्यभावे शरण आलेल्या होत्या, म्हणून देवाने तिथं त्यांना ते सांगितलं. दर्शनी आहे ते तर कधीच त्यांनी काही प्रश्न विचारला, आले दर्शन केलं, कारण ते दृष्टपर हेतूने आलेले. देवाचं स्मरण करायचं, चिंतन करायचं ह्या डोक्यात त्यांचं नाही आहे. दर्शन करायचं, दर्शनातून काय लाभ होईल तेवढा मिळवायचा आणि आपलं जीवन व्यतीत करायचं. त्याच्यावर तिथून प्रश्नांचा अपेक्षा करणं चुकीचं आहे. प्रश्न कोण विचारतो? जो बोधवंत आहे. आडात येईल तर पोऱ्यात असते ना, काहीतरी आहे ना, आडात आहे तर पोऱ्यात येईल. डोक्यात असेल काहीतरी तर तो विचारील. तसं बोधवंतांकडून, ज्ञानियांकडून, प्रेमियांकडून प्रश्न येत असतात. बाईसा प्रेमी भक्त होते, त्यांच्या प्रश्नांची जर आपण संख्या काढली 1, 2, 3 आणि प्रश्न असे का देवाला डायरेक्ट शपथच घ्यायला लावली. प्रेमी भक्ताची निष्ठा वेगळी असते. त्यानंतर हेच माझं साध्य आणि हेच माझं साधन ही प्रतीती असते. त्याच्यावर जास्त डोकं लावायचं काम त्या करत नाही. बोधवंताला 4 गोष्टी, 4 प्रश्न, 4 समजलेलं असतं, म्हणून त्यांच्या मनामध्ये प्रश्न खूप असतात, म्हणून ते प्रश्न विचारत असतात. आता बोधवंतांनी केलेल्या प्रश्नाला दिलेलं उत्तर हे कोणासाठी असेल? दैवराटीसाठी. मग दैवराटी दिलेलं उत्तर दैवराटीलाच लागू पडेल, कर्मराटीला लागू पडेल का? परंतु अशी कितीतरी प्रश्न आहे कर्मराटीच्या अनुषंगाने विचारले, पण दैवराटीचं तत्वसिद्धांत देवाने सांगितलं, पण आपण ते कर्मराटीचं समजून स्वीकारलं आणि तिथंच फसलो. खोलवर चिंतन आपण करत नाही. आपण असं वेगळं समजतो स्वतःला, काहीतरी आपल्या अध्यात्माला काहीतरी वेगळं समजतो. परमेश्वराचं अध्यात्म वेगळं आहे, परमेश्वराचं आहे, परंतु समाजाव्यतिरिक्त नाही आहे, या सृष्टीव्यतिरिक्त नाही आहे. हे लक्षात घ्यायचं. सृष्टी आहे याचा अर्थ परमेश्वर आहे, परमेश्वर आहे याचा अर्थ सृष्टी आहे. सृष्टी आहे म्हणजे समाज आहे, आणि म्हणून या समाजाला सोडून धर्म नाही, धार्मिकता नाही. आणि जे कन्फ्युजन आपल्याला परमेश्वराने काढलेलं आहे ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. सकाळचा विषय आपण त्यावरती चिंतन केला. सणवार आपल्या अध्यात्मामध्ये येत असतात. अध्यात्म करत असताना, सणवार करत असताना, संग्रह पाळताना आपल्याला कसा विकल्प टाळता येईल, कसा आपल्याला धर्म सांभाळता येईल, कशी समाज व्यवस्था पण सांभाळता येईल, ह्या आयडिया देवाने आपल्याला दिलेल्या आहे. परंतु तो धर्म समजून घेऊन जर आपण तेच करायला लागलो तर आपल्याकडून संग्रहरूप विकल्पाची शक्यता निर्माण, आपण धर्मावरून जाण्याची शक्यता निर्माण होते. आणि म्हणून त्या गोष्टी आपण समजून जर घेतल्या तर आपल्याला खूप अवघड वाटत नाही. काही लोकांना बघा धर्म खूप अवघड वाटतो की नाही. जे अन्य लोक आहे, ज्याला आपण अन्य समजतो, ज्यांना बोध नाही, त्यांना खूप अवघड वाटतं. तो मानव संप्रदाय खूप अवघड आहे, त्यांनाच अवघड वाटतो का? महानुभावांना सुद्धा महानुभाव धर्म अवघड वाटतो. कितीतरी लोक सांगतात नाही नाही आमचं खूप अवघड आहे, तुम्हाला जमेल की नाही. तारेवरची कसरत आहे, आणि त्यांना न जमल्यामुळं ते बी मग जे करायचं नाही ते करतात, आणि धर्मावरून जाण्याची शक्यता निर्माण त्यांना पण होत असते. अवघड कोणाला वाटतं? ज्यांनी समजून घेतलं नाही. अवघड कोणाला वाटलं? त्यांनी जाणून घेतलं नाही. ज्याची थोडीशी चिकित्सा आहे, धर्म हा बुद्धिवाद्यांचा असल्यामुळे ज्यांनी थोडंसं डोकं लावलेलं आहे, विचार केलेला आहे, हे असं असू शकतं का, असं होऊ शकतं का, असं देवाने सांगितलं असेल का, आणि असं जर सांगितलं असेल तर मग असं का व्हावं, असं का बोलावं, असं का दाखवावं. एकीकडं तर असं तत्व आहे, दुसरीकडं तर असं देव सांगताय. हा जो विचार करल तो बुद्धिवादी, तो महानुभाव असतो. परंतु असा विचार करणाऱ्यांची संख्या किती आहे? देव म्हणतात विरळानंत. आणि त्यांनी काही सांगायचा प्रयत्न केला तर अशांची संख्या जास्त आहे का जे विचार न करणारे परंतु महानुभावी आहे. तिथं अडचण निर्माण होत असते. आपण कशात मोडतो याचा विचार करण्यापेक्षा आपला धर्म काय आहे, तो आपल्या हिताचा आहे, भल्याचा आहे, त्या चुकी होऊ नये, तो समजून घेणं ही आपली ड्युटी आहे, कर्तव्य आहे. अशीच परवाच्या दिवशीच आपण एका लीळेला स्पर्श करून ती लीळा आपण चिंतन केलेली आहे, पण अधिक ती लीळा खोलवरती चिंतन करण्यासारखी आहे. ती लीळा आहे वाराणसीला महादाईसा निघालेले आहे. दादोसांनी त्यांना
सांगितलं की आपण वाराणसी जाऊ. वाराणसी एक तीर्थक्षेत्र खूप मोठं आहे. आता महादाईसांना बोध नाही आहे. इथं बोध नसल्यामुळं त्या दादोसांचं ऐकताय. देवाकडे आल्यानं देवावरती निष्ठा आहे, वेद आहे, आवडी आहे, वेळोवेळी प्रचिती आलेली आहे, परंतु अजूनही बोध नाही आहे. आणि म्हणून त्या देवाला येतात, देवाला सांगतात आणि देव मग तिथं तत्त्वसिद्धांत सांगतात. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि देव तिथं स्पष्ट त्यांना तत्त्व सांगतात. ते तत्त्वसिद्धांत आपण कर्मराटीचं समजतो. वास्तविक परमेश्वराने दैवराटी सांगितलेली आहे. दैवराटीसाठीच परमेश्वराने आपल्याला बोध पण दिलेला आहे आणि आपल्या धर्माला आपण दैवराटीच समजतो. म्हणून या ज्या गोष्टी आहे त्या आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण ज्यावेळेस पहिल्यांदा महादाईसा देवाकडे येतात की बाबा आम्ही वाराणसीला चाललो, पहिल्यांदा त्यांना देव काय सांगतात की बाई कशाला जातात? तीर्थक्षेत्र अमोचक आहे म्हटले. कारण वाराणसी तीर्थ आणि क्षेत्र आहे. त्या तीर्थक्षेत्राला गेल्याने ते अमोचक आहे. हे तिचे सन्निधान मोचक आहे. म्हणजे देवाचं जे सन्निधान आहे ते मोचक आहे म्हटले. आणि त्यांनी त्याच्यावरती ते समजावण्यासाठी अग्नीचा दृष्टांत सांगितलं. आणि अग्नीच्या दृष्टांताने त्यांनी काय सांगितलं का अग्नी जेव्हा होते, ज्वाला जेव्हा प्रकटते, त्यामध्ये कोरडे लाकडं टाका, नाही तर ओले टाका, ओलेही जळून जातात. बघा, ज्यावेळेस पेटण्यासाठी आपल्याला कोरडं काहीतरी लागतं, इंधन काही म्हणून त्याला काहीतरी लागतं का ज्याला ते सपोर्ट करल आणि ज्वाला उसळेल. परंतु जेव्हा ज्वाला निर्माण होतात, जाळ निर्माण होतो, अग्नी निर्माण होते, त्यावेळेस मात्र ओले जरी लाकडं टाकले तरी ते म्हणत नाही की ओले आम्ही जाळणार नाही. तिथं ओले पण लाकडं जाळतात. याचा अर्थ काय की आपले जे संत असंत ज्या क्रिया आहे, संत असंत जे कर्म आहे, ते सन्निधानाने मिटल्या जातात, पुसले जातात. त्या ज्या गोष्टी आहे, जे कर्म आहे, ते कर्म आपले परमेश्वराच्या सन्निधानाने जळून जातात. म्हणून सन्निधान महत्त्वाचं आहे. आता इथं समजून घेण्यासारखी खूप गोष्ट मोठी आहे का देव काय सांगतात? तीर्थक्षेत्रामोचक. तीर्थक्षेत्र, क्षेत्र म्हणजे काय? स्थान. क्षेत्र या शब्दाचा अर्थ काय होतो? स्थान. मग आपले स्थान वेगळे आणि इतरांचे स्थान वेगळे आहे का? स्थान निर्देश करणं तो शब्द एकच आहे. आपणही आता श्री क्षेत्र डोमेग्राम असं म्हणतो की नाही? श्री क्षेत्र जाळीचा देव, श्री क्षेत्र रुद्रपूर असं म्हणतो की नाही? क्षेत्र, क्षेत्र म्हणजे स्थानवाचक शब्द आहे, ठिकाणवाचक शब्द आहे. देव काय सांगतात? क्षेत्र हे अमोचक आहे. मग आता आपल्याला सांगितलेलं तत्त्वज्ञान आपण कसं घ्यायचं, कोणत्या पद्धतीने घ्यायचं हे आपण समजून घेतलं पाहिजे. देवाने तर तत्त्व सांगितलं आहे. कर्मराटीला ते लागू पडतं, दैवराटीला लागू पडतं. देवतेच्या ठिकाणचं असलेलं तीर्थक्षेत्र तेही अमोचक आहे. ते मोचक आहे का? मुक्तीला नेणार आहे का? अन्य लोक कितीतरी तीर्थक्षेत्र रोत दान करतात, कलियुगाचा तो धर्मच आहे. आणि ते केल्याने 3 लाभ होतात: योग्यताकारक, मध्यम, कनिष्ठ. त्या 3 देवतेचे फळ भेटतात. हे तिथं कर्मराटीच्या अनुषंगाने युग धर्मामध्ये सांगितलेलं आहे. आता तोच सिद्धांत जर आपल्याला इकडं लावायचा म्हटला तर देवाने आपल्याला साधन दिलेलं आहे. ते साधन कोणतं आहे? स्थान. स्थान आहे, प्रसाद आहे, वासनिक आणि भिक्षुक आहे. आता 4 साधनं आहे. साधनं म्हटलेले, साधन म्हणजे काय? एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याची गोष्ट. ते आपल्याला घेऊन जाणार आहे, आपल्याला ते मुक्तीला नेणार नाही आहे. ते आपल्याला आधार देणार आहे, आपल्या धर्माला परिपक्व करणार आहे, योग्यताकारक करणार आहे. ते मात्र आपल्याला मुक्तीला नेणारं नाही आहे. मग त्या ठिकाणी कोणता भाव, कोणता हेतू असला पाहिजे हे आपण न समजून घेतल्यामुळं नंतरच्या काळामध्ये विधी आणि कर्मकांड सुरू झाले. आज ते आपण बघतोय. म्हणून आज आपण स्थानाच्या ठिकाणी काय करत नाही? सर्वच करतो. उटी करतो, उपहार करतो, सेवना करतो. आणि हे करत असताना मला यातूनच देव मिळेल अशी भावना निर्माण करतो.
परंतु देवानी हे पण सांगितलेलं आहे, नाम आणि स्थान यातून जीवाला वेद निर्माण होतो, आवडी निर्माण होत असते. देव एकांकीच्या काळामध्ये ज्या ओट्यावर बसायचे, देव समोर असल्यामुळं तो जो ब्राह्मण आहे, गुरव आहे, देवाची पूजा अर्चा करायची. परंतु जेव्हा देव तिथून निघून गेले तेव्हा त्या ओट्याची पूजा अर्चा करायला लागली. दुसरा एक ब्राह्मण आला म्हणे, इथं त्या ओट्यावरती कोणीच नाही, तू कोणाची पूजा करतोय? म्हटले, इथं एक सुंदर असे श्रीमूर्त असलेले गोसावी होते, ते जेव्हा इथं होते तेव्हा आम्ही त्यांची पूजा करतो. ते आता गेले तर आम्ही त्यांच्या ओट्याची पूजा करतो. ते जिथं उठले बसले